आजोबा आणि त्याचे बैल. एका लहानशा गावात गणू आजोबा राहत होते. वय जरी झालं होतं तरी आजोबांचं मन अजूनही तरुण होतं. त्यांचा खरा जीव मात्र त्यांच्या 2 बैलांवर, मोत्या आणि धन्या, खूप जडलेला होता. दररोज पहाटे आजोबा उठायचे. आधी बैलांच्या गोठ्यात जायचे. त्यांच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवायचे आणि म्हणायचे, "चला रे माझ्या लेकरांनो, आजचा दिवस आपलाच आहे." मोत्या आणि धन्या जणू आजोबांची भाषा समजायचे. शेपटी हलवत, मान डोलवत त्या आजोबांसोबत शेतात जायचे. आजोबा नांगर धरायचे आणि बैल ताकदीनं शेत नांगरायचे. मातीचा सुगंध, सकाळचा गार वारा आणि बैलांची पावलं, सगळं वातावरण आनंदानं भरून जायचं. गावातले लोक म्हणायचे, आजोबा आणि त्याचे बैल म्हणजे जीवाभावाचं नातं आहे. एकदा मुसळधार पाऊस झाला. शेतात पाणी साचलं आणि पेरणी थांबली. आजोबा चिंतेत होते. पण मोत्या आणि धन्यानं हार मानली नाही. योग्य वेळ येताच त्यांनी आजोबांसोबत दिवसरात्र मेहनत केली. शेवटी पीक इतकं छान आलं की सगळं गाव आजोबांचं कौतुक करू लागलं. त्या दिवशी आजोबा बैलांच्या गळ्यात हार घालत म्हणाले, "आज हे यश फक्त माझं नाही, आपलं सगळ्यांचं आहे." मोत्या आणि धन्यानं जणू आनंदानं हंबरडा फोडला. त्या दिवसापासून गावात एक म्हण रूढ झाली: जिथे प्रेम, मेहनत आणि विश्वास असतो, तिथे आजोबा आणि बैलांसारखं नातं घडतं. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. लेखक अंकुश भैया डहाके.